फडणवीस आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीची आता इनसाइड स्टोरी पहा। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली, तर शिवसेनेच्या या नाराजीनंतर फडणवीसांनीही सुनावलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आणि इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका असं फडणवीस यांनी सांगितलंय। दोन्ही पक्षांनी पथ्य पाळा, फडणवीसांनी हे सुनावलेलं आहे। आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाते तेही मित्र पक्षामध्ये अशा प्रकारची ही तक्रार घेऊन गेलेले होते आणि या बैठकीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भातले आता तपशील सूत्रांकडून येतात। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाला। आज मोठ्या प्रमाणात भाजपने हा पक्षप्रवेश करवला होता आणि या संदर्भात कमालीची गुप्तता सुद्धा बाळगलेली होती। शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होतीये। शिवसेनेच्या नाराजीनंतर फडणवीसांनी सुनावलेलं आहे। उल्हासनगरमध्ये सुरुवात ही तुम्ही केली असं फडणवीस म्हणालेत, तर इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका असंही त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक प्रकारे ऑपरेशन लोटस राबवलं जाते तेही मित्र पक्षामध्ये अशा प्रकारची तक्रार होती। मोठमोठे प्रवेश होतात भाजपमध्ये आणि यावरून ही सगळी नाराजी सध्या पुढे येते। काय काय नेमकं बैठकीत झालंय? निश्चितच ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतला भाजप शिवसेनेतला वाद हा आणखीनच वाढला असं या सगळ्या प्रवेशामुळे दिसतंय। आज सकाळी कल्याण डोंबिवलीमधील काही माजी नगरसेवक आणि एकनाथ शिंदेंच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून घडला। या सगळ्या प्रवेशावर नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे गेले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी गाऱ्हाणं मांडलं। यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं या सगळ्या पक्षप्रवेशांची सुरुवातच उल्हासनगरमध्ये तुम्ही केली होती, त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचे प्रवेश करून घेणार असाल तर आम्ही चालवून घ्यायचं, परंतु भाजपनं केलं तर चालणार नाही अशा प्रकारे स्पष्ट शब्दात भाजपच्या एकंदर पक्षप्रवेशांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या एकंदर प्रवेशाचे पडसाद कॅबिनेट बैठकीवरती सुद्धा उमटल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं होतं। काही मंत्र्यांनी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकंदर बैठकीवरती बायकॉट सुद्धा केलं होतं। आणि अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, उदय सामंतांच्या सोबतच उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी आलेले, त्याचसोबतच आता किरण सामंत देखील रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी आलेले आहेत। एकंदर भाजप आणि शिवसेनेतला जो वाद आहे तो आणखीन वाढतोय अशी चिन्ह या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेली आहेत। या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता उदय सामंत जे शिवसेनेचे महत्त्वाचे मंत्री आहेत, ते समन्वय समितीचे सदस्य सुद्धा आहेत, ते आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्या पाठोपाठ त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार किरण सावंत हे देखील आलेले आहेत। त्यामुळे एकंदर भाजप आणि शिवसेनेतली गरमागरमीची जी काही चर्चा आहे किंवा जे काही आरोप प्रत्यारोपांनी एकंदर पक्षप्रवेशामुळे वातावरण निर्माण झाले त्यात आणखीन आता तणाव निर्माण होऊ शकतो अशी चिन्ह या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या एकंदर कानावर या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता एक स्पष्टपणे सुनावलेलं आहे की यापुढे अशा प्रकारचे पक्षप्रवेश एकमेकांना देऊ नका, पण हे पथ्य दोन्ही पक्षांनी पाळलं पाहिजे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या सूचनेनंतर तरी दोन पक्षांमधल्या वादावरती पडदा पडतोय का आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बिनविरोधपणे, बिनदिक्कतपणे आणि कुठलाही अंतर्विरोध न होता पार पडतायत का, हे देखील पाहणं खरं असेल तर महत्त्वाचं असेल। खरंय ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। इकडे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर आणि खास करून मुंबई महापालिकेमध्ये सगळं पाहायला मिळत असताना इकडे महायुतीत सुद्धा फार काही आलबेल आहे असं हे चित्र नाहीये आणि निश्चितच आज हे सगळं उघडपणे पुढे आलेलं आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली सगळी नाराजी सांगितली आहे। त्याचप्रमाणे विधानसभा, लोकसभेमध्ये खरं तर ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे अशाही काही जणांना आता भाजप प्रवेश देत आहे आणि त्यामुळे नेमकं निवडणुकांना सामोरं कसं जायचं असा प्रश्न शिवसेनेसमोर पडलेला आहे आणि अशा सगळ्या तक्रारी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आज शिवसेनेचे मंत्री गेले होते। अर्थातच फडणवीसांनी सुनावलं आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण थेट जाऊया कपिलकडे। कपिल, आज राजकीयदृष्ट्या एक खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणावा लागेल। जी महायुती एकसंध आहे, या सगळ्या निवडणुकाला आम्ही एकसंधपणे सामोरे जाऊ अशा सातत्यानं घोषणा होत होतात, तिकडे अंतर्गत वाद आता पुढे येऊ लागलेले आहेत। शिवसेनेचे मंत्री आज कॅबिनेटच्या बैठकीला अनुपस्थित राहत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकंदरीत आपली नाराजी सगळी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी व्यक्त केली आहे। निधी वाटपाची असू देत किंवा पक्षांमध्ये होत असलेले प्रवेश असू देत, काय नेमके या संदर्भातल्या आपल्याकडे तपशील आहेत? नक्कीच
शीतयुद्ध बोलू शकतो आपण. शीतयुद्ध हे अनेक दिवसांपासून सुरू होतं शिवसेना आणि भाजपामध्ये, आणि त्याचा आज ब्लास्ट झाला, त्याचा स्फोट झाला असं आपण बोलू शकतो. अनेक दिवसापासून पाहिलं होतं का शिवसेनेतले निकटवर्गीय असतील किंवा शिवसेनेतले नगरसेवक आहेत हे भाजपामध्ये जात आहेत, भाजपाचे नगरसेवक हे शिवसेनेत जात आहेत, आपापसामध्येच पक्षप्रवेश होत आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी युतीवरती पडतो. युती धर्म पाळला जात नाही अशी अनेक उदाहरणं ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, त्याचबरोबर कोकणामध्ये एक बघितलं गेलं तर कोकणामध्ये हा मोठा वाद दिसतोय शिवसेना आणि बीजेपी यांच्यामध्ये. पडसाद आज कॅबिनेटवरती आहेत. कॅबिनेट जेव्हा सुरू झाली त्याच्या आधी प्री कॅबिनेट झाली. प्री कॅबिनेटच्या वेळी सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गाणं घातलं होतं का बाबा हे सर्व थांबलं पाहिजे, तर येणाऱ्या निवडणुकीवरती याचा दुष्परिणाम होऊ शकतो, याचे रिझल्ट वेगळे येऊ शकतात असं गाणं घातलं होतं. त्या अनुषंगाने कॅबिनेट जेव्हा सुरू झाली तेव्हा कॅबिनेटमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली, तिथे कोणीही गेलं नाही, त्यांनी बहिष्कार घातला या पूर्ण कॅबिनेटवरती. आणि कॅबिनेट झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जे मंत्री आहेत ची बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनीही सुनावलेलं आहे का तुम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्ही केलं तर काय वेगळं केलं किंवा आम्ही केलं तर काय चूक केली असं सुनावलेलं. पण त्यातल्या पुढे आता कोणती नगरसेवक आपसातले अदलाबदली होणार नाही, त्याचबरोबर कोणालाही ताकद द्यायचा प्रयत्न करणार नाही असं सांगितलेलं आहे. याबाबतची अजून एक अपडेट समोर येते की 2 दिवसांनी याची एक समन्वय बैठक होणार आहे आणि ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक नियमावली तयार केली जाणार आहे का येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे निवडणुकीला जायचं, महायुतीमध्ये तर जायचं पण कशा प्रकारे जायचं, कुठे कशा प्रकारे अंकुश ठेवला पाहिजे या गोष्टीवरती नियमावली येणार आहे. 2 दिवसांनी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि त्यानंतर सर्व नियम ठरतील, त्यानंतर सर्व या गोष्टी ठरल्या जातील. परंतु स्वतः मुख्यमंत्री हस्तक्षेप केल्यानंतर आता हे कुठेतरी थांबतंय का, महायुतीतला हा वाद शीतयुद्ध कुठेतरी थांबतंय का हे पाहणं गरजेचं असणार आहे. कारण की जे शिवसेनेचे नेते आहेत किंवा मंत्री आहेत हे प्रचंड नाराज आहेत. मग निधी वाटप असेल किंवा मग जे त्यांच्यासमोर उभे होते, संभाजीनगरचं उदाहरण घेतलं तर शिरसाटासमोर जे उभे होते त्यांनाच भाजपामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना संपवण्याचा तर प्रयत्न नाही ना असं काही आरोप मंत्र्यांकडनं की असे काही चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं होत आहे. अशा गोष्टी समोर येत आहेत आणि त्याचाच निषेध आज कॅबिनेटमध्ये दिसला, त्याचा आज पडसाद आज कॅबिनेटमध्ये दिसलेला आहे. आता हा वाद कुठेपर्यंत जातोय मुख्यमंत्री खरे. आणि खरं तर बेसिकली हा वाद आता कसा शमतो आहे हे जास्त बघणं महत्वाचं आहे, कारण अजून महापालिकांच्या महत्वाच्या निवडणुका आहेत. खरं तर कुठलीच निवडणूक ही कमी नाहीये, मात्र निश्चितच जिल्ह्यांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्याचप्रमाणे महापालिकांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांना कसं सामोरे जातात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.